गव्हर्नमेंट आपल्याशी आमचा संदेश काय तेवढा तर गेल्या 25 दिवसापासून ही नीट परीक्षा पेपर फुटीच्या संदर्भात जो नवी दिल्लीमध्ये आंदोलन चाललेलं आहे आणि तिथे विद्यार्थी शांततापूर्वक आपलं निवेदन पार पाडत असताना मागण्या मागत असताना काल आणि परवाला जो पोलिसांचा लाठीचार्ज झाला विद्यार्थ्यावर जे की निष्पाप आहेत ते फक्त रितसर आपलं कायदेशीर मागणी करीत असताना सुद्धा त्यांच्यावर अत्याचार झालेला लाठीचार्ज झालेला आहे त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आमचा परभणी जिल्हा वकील संघ तो निषेध व्यक्त करण्यासाठी आमचं निवेदन आपल्याकडे दिलेलं आहे ते आपण शासनाकडे पाठवावं. दुसरं असं आहे की त्यांच्या ज्या विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत त्या मागण्याच्या पाळण्याला संपाला मोर्चाला आमचा संपूर्णतः पाठिंबा आहे असं तुझं आमचं निवेदन आहे तिथं आपण सरकारपर्यंत आमचा संदेश पाठवावा. नुसता निषेधच नाही लाठीचार्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांवर जे लाठीचार्ज ज्यांनी केला त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी आणि जे सिव्हिल ड्रेसवर होते किंवा जे साध्या पोशाखात होते परंतु ते पोलिसांची स्टिक घेऊन होते अशा पोलिसांवर सुद्धा कार्यवाही झाली पाहिजे किंवा त्यांना पॉवर कुणी डेलिगेट केली. बेकायदेशीररित्या जर कोणी सामान्य माणूस कायदा हातात घेत असेल तर ते सामान्य म्हणजे कायद्याला अनुसरून आहे का हा आमचा प्रश्न आहे आणि ही आमची बाब धर्मेंद्र प्रधानांनी खरं तर राजीनामा दिला असता तर एवढी गोष्ट वाढली नसते. काहीतरी उत्तरदायित्व पाहिजे ना, कुठलंच उत्तरदायित्व नाही. आणि ज्या 28 मुलांनी आत्महत्या केल्या त्यांना कॉम्पेन्सेशन मिळालं पाहिजे. आणि दुसरं आमचं म्हणणं आहे प्रशासनाला आता तरी जाग आली आहे का की लोकांमध्ये किती असंतोष आहे. मी तर म्हणते विद्यार्थ्यांचा असंतोष ना त्यांच्या पालकांना कळला ना शिक्षक प्राध्यापकांना कळला ना सरकारला कळला. ही अत्यंत खेदाची बाब आहे की तरुणांचा असंतोष तरुण दबून धरला बाहेर पडला. आपण काय करतोय सगळे. त्यामुळे आमच्या तीव्र भावना आहेत आणि धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर प्रत्येक जिल्ह्यातलं आंदोलन तसंच पेटेल हे सरकारला तुम्ही सांगा. आमच्या लोकशाहीमध्ये आवाज उठवणं हे जनतेचं काम असतं. आजचा युवक हा उद्याची पिढी आहे त्याच्यावरच आपल्या देशाचं भवितव्य हे अवलंबून असते. हे जे अत्याचार करत आहे असं वाटतं यांच्यापेक्षा इंग्रजांचं राज्य बरं अशी परिस्थिती झाली. सर विद्यार्थ्यांनी आंदोलन करायचं नाही का, त्यांनी त्यांचे विचार मांडायचे नाहीत का, शांततेच्या मार्गाने हे विद्यार्थी त्यांचे विचार मांडत होते ते ऐकून घ्यायला पाहिजे होते. उलट तुम्ही त्यांच्यावर अत्याचार करता. इतका अमानुष अत्याचार केलाय की बघवलं जात नाही टीव्हीवरची. म्हणून आमचं असं म्हणणं आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा त्यांची नैतिक जबाबदारी स्वीकारून आणि त्यांच्या सखोल चौकशी व्हायला पाहिजे. शासनानं एवढं ताट वागता कामा नाही. आमचा वकील संघ जिल्हा वकील संघ परभणीच्या वतीनं आज भारत सरकारला पाठवण्यासाठी निवेदन माननीय कलेक्टर साहेबांकडे दिलेलं आहे. आणि जो गेल्या 20 दिवसापासून शांततापूर्वक जे दिल्लीमध्ये जंतर मंतरवर आंदोलन होत आहे त्या शांततापूर्वक होत असताना देखील न्याय मागण्या मागत असताना देखील त्यांच्यावर पोलिसांच्या मार्फत जो लाठीचार्ज केलेला आहे. पोलीस होते की कोण होते ते सुद्धा कळायला मार्ग नाही. त्या लोकांच्या याच्यावर म्हणजे ड्रेसवर कुठलेही लेबल नाहीत, त्यांच्या नावाचे हे नाहीत. लेबल नसताना सुद्धा ह्या लोकांना गुंडगुलकांना त्याच्यात बसून या विद्यार्थ्यावर निष्पाप विद्यार्थ्यावर जे अत्याचार केले त्याचा निषेध करण्यासाठी परभणी जिल्हा वकील संघाचे सर्व पदाधिकारी आणि सर्व सदस्य जाऊन आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दाखल केलं. साहेब इतकं मोठं आंदोलन चालू आहे, इतके विद्यार्थी तिथं बसून आहे आणि आतापर्यंत शासनाकडून कुठली एखादी प्रतिक्रिया आलेली नाही. काय वाटतं आपल्याला? हे शासन नाही आहे, हे इंग्रजाच्या पलीकडचं निष्ठुर शासन आहे. हे शासन नाही, लोकशाहीचं शासन नाही, हे हुकुमशाहीकडे नेणारे शासन आहे. सध्या ही लोकशाही संपुष्टात आणून हुकुमशाही देशात राबवायची असंच या सगळ्या प्रकारावरून निष्पन्न होती. दुसरी गोष्ट ही आहे सर, इतक्या दिवस आंदोलन चालू आहे, मोठे मोठे सेलिब्रिटी तिथे येऊन जे आंदोलन करत आहे, अनशन करत आहे, तरी पण सरकार आतापर्यंत शिक्षण मंत्र्यांचा त्यांनी राजीनामाची कुठलीही अशी गोष्ट केलेली नाही. त्यांना या शासनाला राजीनामा द्यायला लावणं हा एक कमीपणा आवडतो त्यांचा. त्यांना असं वाटत असतं की आमच्यामुळे जनता काहीच नाही, पण जनता जर परतली तर तुमचं शासन एका सेकंदात तुम्हाला खाली उतरावं लागेल याची सुद्धा या शासनानं दखल घ्यायला पाहिजे. तर दुसरी गोष्ट अशी आहे, जर आता सध्याचे जे शिक्षण मंत्री आहे त्यांचा राजीनामा घेतला आणि दुसरे जर एखादे शिक्षण मंत्री आले तो नीटचा जे पेपर होता दुसरा शिक्षण मंत्री आल्यावर नीटचा पेपर फुटणार नाही ह्याची गॅरंटी आहे का?
गॅरंटी जरी नसली त्या सुधारणा होईल, त्यांना जाग येईल, याच्या पुढे तरी असे प्रकार होणार नाहीत, त्याच्यापासून ते दक्ष राहतील आणि लोकांना न्याय मिळेल, याच्यासाठी आमचं हे निवेदन आहे. वकील संघाकडून पुढचं पाऊल काय असणार आहे? पुढचं पाऊल यावर जर शासन नाही जर शासनाने जर निर्णय नाही घेतला तर याच्यानंतरचं आमचं पूर्ण महाराष्ट्रभर सगळे वकील लोक, वकील संघटना आमचे त्याच्यात सामील होतील आणि याच्यापेक्षाही म्हणजे निषेध व्यक्त करण्यासाठी त्याच्या पुढं याच्या पुढचं पाऊल उचलण्यासाठी आमचे सगळे वकील जुटीचं एक राहील.